गया सुना गया ठुमक ठुमक माये दे नाल ठुमक जानी माये ठुमक ठुमक जानी दे नाल। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारं ठुमक ठुमक या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, आजकाल खूपच एकदम ट्रेंडला चालू आहे, म्हणजे इंस्टा ओपन केलं की एकदम ठुमक ठुमक सुरू आहे। तर त्या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल बिंदासली जॉईन होऊ शकता एकदम फ्रीमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर आपली इंस्टाची आयडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, बिंदासली मेसेज करा। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी स्वतः काढून देणार आहे एकदम फ्रीमध्ये। त्यामुळे तुम्ही बिंदास इंस्टाला मेसेज करा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टा पेजला फॉलो सुद्धा नक्की करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे, प्लस आजचा व्हिडिओ आपण आज कॅपकटवरती बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे। आणि तुमच्याकडचं कॅपकटचं प्रो वर्जन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बिंदासली अवेलेबल आहे एकदम फ्रीमध्ये। तर तिथून तुम्ही बिंदास डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला, कुठलाही वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणारे दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट प्रो आणि दुसरं म्हणजे VPN। तर VPN तुम्ही कोणतं सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। प्ले स्टोअरवरती खूप VPN अवेलेबल आहेत। तर मी पॉक्सी VPN वापरत आहे। सिम्पली VPN ओपन करून घ्यायचे। तुम्हाला पॉक्सी VPN बद्दल सांगतो। वर VPN वरती क्लिक करायचे, सिम्पली कनेक्टचा ऑप्शन असेल बरं का, यावरती क्लिक करायचे। तर मित्रांनो, ॲड बघितल्याच्या नंतर आपलं VPN जे आहे ते कनेक्ट होऊन जाणार आहे एकदम इझिली। तर आता सिम्पली काय करायचंय, आपल्याला कॅपकट ओपन करायचे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅपकट काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून घ्या, एकदम फ्रीमध्ये आहे, वरी पिन करून ठेवलेला आहे। तर बिंदास्ती डाउनलोड करा, कॅपकटचं एकदम प्रो वर्जन आहे। तर सिम्पली कॅपकट ओपन करून घ्यायचे। तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्याच्यानंतर काय करायचं, तर खाली क्रिएट वरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असेल बघा, तुम्हाला सांगतो मी अशा प्रकारचा सिम्पली। आणि आपण एकदम सोप्या प्रकारे आज सांगणार आहोत मित्रांनो। आता इथं आपण 1 2 3 4 तसलं काहीच टाकलेलं नाही, एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला बीट ऍड करायला सांगितलेले आहेत। तर बघा संपूर्ण व्हिडिओ कसं सांगायचं कसं नाही सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। सिम्पली अशा प्रकारे व्हिडिओ ऍड केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही बरोबर। सिम्पली अगोदर व्हिडिओवरती क्लिक करायचंय, काही थोडं स्लाइड करायचंय अशा प्रकारे, आणि स्लाइड केल्याच्यानंतर इथं ऑप्शन असेल बघा एक एक्स्ट्रा ऑडिओचं अशा प्रकारे। तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्याच्यानंतर अशा प्रकारे ऑडिओ दिसणार आहे सिम्पली बरोबर। सिम्पली ऑडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करायचं, बिट्सचं ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचे। आज सिम्पल सांगतो मी तुम्हाला, इथे तुम्हाला कुठेच काय दिसत नाही, सगळं ब्लॅक दिसत आहे, एकदम ब्लॅक म्हणजे ब्लॅक प्रॉपर बरोबर आहे। थोडं समोर यायचं बघा आपल्याला अशा प्रकारे, हे बघा दिसलं का तुम्हाला, इथे एक नंबर ब्लिंक करून गेला आपला, ही बघा आपला एक नंबर ब्लिंक करून गेला, म्हणजे हाच तुमचा काय, हाच तुमचा बीट असणार आहे, काय असणार आहे, हा तुमचा बीट असणार आहे अशा प्रकारे। पुढे 2 3 4 अशा प्रकारे सांगितलेले आहेत। म्हणजे तुम्हाला आता ते डायरेक्ट असं स्लाइड करून बघायची गरज नाही, डायरेक्ट असं समोर यायचंय, बघायचे 2 नंबर ब्लिंक केला, इथं एक बीट असणार आहे, परत थोडं समोर यायचंय, इथं हो का 3 नंबर। तर एकदम आपण सोपी ट्रिक सांगितलेली आहे, कारण खूप जणांना प्रॉब्लेम येत होती, 1 2 3 म्हणजे खूप टाइम जातो, त्यामुळे एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे बघा। फक्त जिथं ब्लिंक केलं तिथं आपला बीट लावून द्यायचा आहे। इथं एक बघा 6 नंबर इथं आहे अशा प्रकारे, आणि 7 नंबरचा काय विषयच नाही, लास्टला एक बीट लावून द्या, स्टार्टिंगला एक बीट लावून द्या अशा प्रकारे। एकदम प्रॉपर इथं बघा आपण बीट दिलेला आहे, तो काय ही 1 नंबरचा, ही 2 नंबरचा, ही 3 नंबरचा, ही 4 नंबरचा, हा 5 नंबरचा, 6 नंबरचा, एकदम लास्ट बीट। एकदम सोप्या आणि सोप्या पद्धतीत मित्रांनो, आजपर्यंत हे कोणीच सांगितलं नसेल अशा प्रकारे।
नाहीतर जास्त करून 1 2 3 4 मी पण करत होतो, पण ती आपण थोडी पद्धतच वेगळी केली, कारण आपण सगळ्यांपेक्षा वेगळं करतो असतो, पण एकदम डिटेलमध्ये माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर सिम्पली अशा प्रकारे बीट लावलेला आहे. बरोबर बीट लावलेला आहेत का नाही. आता हा जो ब्लॅक व्हिडिओ आहे यावरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करायचे, तो ऑप्शन असेल बघा रिप्लेसचं. सिम्पली यावरती क्लिक करायचे, तर फोटोजवरती जायचे आणि तुम्ही जिथे काय फोटोची फाईल असेल तर फोटोची फाईल सिम्पली ओपन करून घ्या मित्रांनो. तर मी फाईल ओपन करून घेतो आणि तुम्हाला कोणाचा फोटो ॲड करायचा करून घ्या. गर्ल्स म्हणा, बॉईज म्हणा, काही अडचण नाही, कोणासुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता. मी एक सिम्पल एक फोटो ॲड करून घेतो. तर तुम्ही सिम्पल एका फोटोवर सुद्धा व्हिडिओ करू शकता, नाही तर मल्टिपल फोटोमध्ये सुद्धा व्हिडिओ करू शकता मित्रांनो. तसं काही नाही की मी एकाच फोटोवर करतो, तुम्ही सुद्धा एकाच फोटोवर करा, तसं काही नाही. तुम्ही मल्टिपल सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता. उलटा आणखी व्हिडिओ आपला अट्रॅक्टिव्ह दिसणार. तर सिम्पली याला काय करायचं, अशा प्रकारे थोडं स्ट्रेच करून घ्यायचं सिम्पल. आता बीटपाशी यायचं आपल्याला, इथे याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. समोरच्या बीटपाशी यायचं आहे, इथे एक स्प्लिट करायचं आहे. समोरच्या बीटपाशी येऊन इथे सुद्धा स्प्लिट करायचं आहे. परत बीटपाशी यायचं, परत स्प्लिट करायचं फोटो. तर सिम्पल स्प्लिट करून घ्यायचं आहे. इथे एक लास्ट स्प्लिट आहे आणि याची एंडिंग जी आहे ती एंडिंग कट करून टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपण फोटो ॲड केला. तर फोटोमध्ये ॲनिमेशन इफेक्ट कसे ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो मी. तर आपण चलूया डायरेक्ट ऑलरेडी आपल्या झालेल्या व्हिडिओवरती. तर सिम्पली मित्रांनो आपण या मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. आता तुम्हाला सांगायला सोपं जाणार आहे बघा. तर अशा प्रकारे एकदम काय करायचं, आता सिम्पली आपल्याला 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. सिम्पली 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनवरती जायचे. तर ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती जायचे. तर ते एक इफेक्ट असणार 1 नंबरचा स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ फुल ठेवायची. ओके, लेंथ फुल ठेवायची खालची. सिम्पली राईटवरती क्लिक करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती यायचे आणि काय करायचे, याला काय इफेक्ट द्यायचा आहे 2 नंबरच्या फोटो डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा. काय करायचे, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट द्यायचा, लेंथ 1.5 सेकंड ठेवायची. बरोबर. आता काय करायचंय, समोरच्या फोटोपाशी यायचे, सिम्पली या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. तर ॲनिमेशनवरती आल्याच्या नंतर इनमध्ये ज्याचा इफेक्ट असणार बघा, तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो या फोटोचं ॲनिमेशन असणार रॉक वर्टिकल. तर ॲनिमेशन मला सापडत नाही, बहुतेक अपडेट झाला असेल त्यामुळे. सिम्पली रॉक वर्टिकल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. 1.6 सेकंदाची लेंथ ठेवायची. बरोबर. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, परत ॲनिमेशनवरती जायचं. आता काय करायचं, कॉम्बोवरती यायचं. तर याला काय करायचं, इफेक्ट म्हणजे कॉम्बोवरती आल्याच्यानंतर काय करायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट राईट. लेंथ फुल ठेवायची आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती जायचं, परत कॉम्बोवरती यायचं, पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. पेंडुलम 1 नावाचा, लेंथ फुल ठेवायची 1.5 सेकंड. ओके. त्याच्या समोरच्या फोटो म्हणजे एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशनवरती जायचे, परत कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, पेंडुलम 2 नावाचा. ओके, समजलं. व्हिडिओ लाईक नक्की करा. तर सिम्पली आपण अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड केलेलं आहे. बरोबर का. तर मित्रांनो आपण सर्व फोटोला ॲनिमेशन ॲड केलेलं आहे, फक्त हा जो 1 नंबरचा फोटो याला सोडून. आता काय करूयात, आपण इफेक्ट वगैरे ॲड करायचं बघूयात. सिम्पली खाली इफेक्टवरती क्लिक करायचे. ओके, इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर एकदम आपलं स्टार्टिंग पॉईंटला यायचं. ओके, स्टार्टिंग पॉईंटला आल्याच्यानंतर आपला 1 नंबरचा इफेक्ट पर्यंत असणार आहे हॅलो ब्लर नावाचा. सिम्पली काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचंय. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर खाली यायचं इंट्रो अँड आउट्रोवरती. ओके, तर इथं आपल्याला काय करायचं, इफेक्ट सर्च मारायचा हॅलो ब्लर नावाचा. इथंच आहे बघा. सिम्पली हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ काय करायची, एक अर्ध्यात ठेवायची अशा प्रकारे. ओके, लेंथ अर्ध्यात ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, थोडं अर्ध्याच्या समोर आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. सिम्पली अर्ध्याच्या समोर यायचं, थोडं तुम्हाला बघायला मिळतंय बघा, बघून घ्या. सिम्पली परत व्हिडिओ इफेक्टवरती जायचंय, थोडं वर स्लाइड करायचं, रेट्रोवरती जायचं, सेटरवरती येऊन थोडं खाली स्लाइड करायचंय. तर इथं फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट असेल बघा, फ्लॅशिंग शार्ट नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. सिम्पली काय करायचं, त्याची लेंथ तुम्हाला बघायला मिळतच आहे, इतकीच ठेवायची आहे. इथून कुठपर्यंत, फक्त इथून इथपर्यंत, म्हणजे 25% लेंथ ठेवायची. ओके, काय करायचं, आता सिम्पली परत 0 सेकंदापाशी यायचंय, परत व्हिडिओ इफेक्टवरती जायचंय आणि व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, इथं पार्टी नावाचं ऑप्शन असेल बघा, यावरती क्लिक करायचंय. पार्टी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली इफेक्ट आपल्याला येणार आहेत अशा प्रकारे. तर काय करायचं, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. सिम्पली इफेक्ट ॲड करायचा आहे आणि या इफेक्टची लेंथ एकदम लास्टपर्यंत वाढवायची आहे, म्हणजे संपूर्ण व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तुम्हाला बघायला मिळतच आहे. तर आपण प्रॉपर 3 इफेक्ट ॲड केलेले आहेत. बरोबर. आता काय करायचं, आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, थोडं आपल्याला समोर यायचं बघा अशा प्रकारे.
तर म्हणजे इफेक्ट आपल्या इथून पडून एक थोडा दिसतोय अशा प्रकारे सिम्पली इथपर्यंत यायचंय. परत आपल्याला इफेक्ट वरती जायचंय, ॲड इफेक्ट वरती जायचंय आणि काय करायचं, सॉरी बॉडी इफेक्ट वरती यायचंय. कुठं यायचं, बॉडी इफेक्ट वरती. तर सिम्पली काय करायचंय, बॉडी इफेक्ट वरती आल्याच्या नंतर बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता, बटरफ्लाय ड्रीम नावाचा. तर हा इफेक्ट इतक्या ॲड करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. एक 75% इफेक्ट ॲड करायचा आहे, 25% इतका सोडून द्यायचा अशा प्रकारे. बघा तुम्हाला बघायला मिळतच असेल, मी सांगू शकत नाही कारण म्हणजे बोलण्यात आणि बघण्यात खूप फरक आहे मित्रांनो. आता काय करायचे, 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे अशा प्रकारे. 3 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर परत त्याला एक थोडासा म्हणजे 25% इफेक्ट ॲड करायचा आहे. तर बॉडी इफेक्टवरती यायचं तुम्हाला सांगतो मी. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट असणार आहे बघा, ग्लोईंग डबल नावाचा, ग्लोईंग डबल्स नावाचा अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. इफेक्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारे. ही बघा याची लेंथ इतकीच ठेवायची अशा प्रकारे. बघा तुम्हाला बघायला मिळत असेल आणि तुम्ही काय यात थोडंफार ॲडजस्ट करू शकता, काही विषय नाही. कलर इंटेन्सिटी काय ॲडजस्ट करायचं करून घ्या अशा प्रकारे. ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, सिम्पल आहे बघा एकदम. आता काय करायचं, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, सॉरी 4 नंबरच्या फोटोपाशी. सिम्पली 4 नंबरच्या फोटोची इफेक्टची लेंथ इतकी ठेवायची बघा अशा प्रकारे. तर सिम्पली परत काय करायचंय, आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचंय. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, थोडं स्लाइड करायचंय. आपल्याला एक ग्लोईंग लाईनवरती क्लिक करायचंय, कुठं, ग्लोईंग लाईन्सवरती अशा प्रकारे. तर इफेक्ट काय असणार आहे, बटरफ्लाय विंग्स नावाचा. काय असणार आहे, बटरफ्लाय विंग्स नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टची लेंथ इथून इथपर्यंत ठेवायची, म्हणजे एक संपूर्णच इफेक्ट पशी वाढून घ्यायची, पण एक थोडी 1 ते 2 सेकंद फक्त असं मागं वळून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा सांगतो तुम्हाला का असा इफेक्ट ॲड करायचा आहे. फक्त इफेक्टवरती क्लिक करून थोडी अशी लेंथ याची कमी करून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे लेंथ याची कमी करायची. ओके, परत समोरच्या फोटोपाशी यायचं 5 नंबरच्या. तर सिम्पली 5 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. परत काय करायचं, ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं आहे. तर काय करायचं, हार्ट फ्लेम्स नावाचा इफेक्ट असेल, हार्ट फ्लेम्स नावाचा. सिम्पली इफेक्ट ॲड करायचा आहे. परत याची सुद्धा लेंथ आपल्याला एक संपूर्ण फोटोपर्यंत वाढवायची. फक्त याची सुद्धा लेंथ थोडी नॉर्मलमध्ये 1 ते 2 सेकंद कमी ठेवून घ्यायची अशा प्रकारे. कारण मित्रांनो हा जो इफेक्ट आहे थोड्या वेळाच्या नंतर ब्लिंक करतो, त्यामुळे आपल्याला थोडं म्हणजे संपूर्ण ॲड करायचं आहे, थोडं फक्त सोडायचं आहे. संपूर्ण ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. परत आपल्या ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं आहे मित्रांनो. तर क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा, कोणता, क्लब हर्ट्स नावाचा. सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर याची सुद्धा लेंथ आपल्याला संपूर्ण फोटोपर्यंतच वाढवायची आहे अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आपल्याला, एकदम म्हणजे लास्टच्या फोटोपाशी जायचं आहे. सिम्पली परत बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं, परत ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आहे का बघूयात, नाहीतर आपल्या ट्रेंडिंगवरती जाऊयात परत. तर तुम्हाला दाखवतो मी तो इफेक्ट. सिम्पली क्लोनवरती बघूयात आहे का क्लोनवरती. तर हा मित्रांनो क्लोनवरतीच आहे हा इफेक्ट बघा. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा, कोणता, फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. रेंज वगैरे ॲडजस्ट, इंटेन्सिटी, स्पीड वगैरे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, काही विषय नाही मित्रांनो. एकदम सोपं आहे एडिटिंग यामध्ये कॅपकटमध्ये, त्यामुळे बघा. तर विषय कसा मित्रांनो, एकदम ट्रेंडिंग सॉन्ग आहे. ठुमक गाणं ऐकायला पण भारी वाटतंय, एकदम असे एन्जॉयफुल गाणे. त्यामुळे मला ते गाणं खूप आवडलंय. का दिवसातून 5 ते 6 वेळ झाले मित्रांनो गाणं ऐकतोय मी. तर विशेष नाही, असं थांबायचं वाटत नाही, व्हिडिओ नुसतं प्लेच करा वाटतं, इतकं भारी सॉन्ग वाटतं हे, खोटं सांगा. त्यामुळे ह्या सॉन्गवरती आपण मुद्दामून व्हिडिओ आणलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आता काय करायचं, सिम्पली ते आपण या ट्रान्झॅक्शन ॲड करूयात. आता हे आपल्याला व्हाईट बॉक्स बघायला मिळणार बघा अशा प्रकारचे. सिम्पली यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर काय करायचंय, वरी थोडं स्लाइड करायचं. वर तुम्हाला सांगतो इथं लाईट नावाचं ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं, लाईटवरती थोडं खाली स्लाइड करायचंय अशा प्रकारे. आपल्याला काय करायचं, ब्लॅश नावाचं इफेक्ट सर्च मारायचं. ब्लॅश बघूयात इथं आहे का आपण. तर ब्लॅश नावाचं इफेक्ट बघूयात कुठं आहे का. तर आपण सर्च मारून घेऊयात, सिम्पल, काय विषय नाही, आपण सर्च मारून घेऊयात. सॉरी मित्रांनो, ब्लॅंच नावाचे इफेक्ट आहे, मी ब्लॅश म्हणत होतो. तर सिम्पल ब्लॅंच नावाचे इफेक्ट ॲड करायचे. लेंथ काय करायची, एकदम 0.1 सेकंड ठेवून घ्यायची अशा प्रकारे. आणि काय करायचं, अप्लाय टू ऑल वरती क्लिक करायचे. म्हणजे हे आहे ट्रान्झॅक्शन,
आपल्या सगळ्या व्हिडिओच्या कट्सवरती जाऊन बसणार आहेत अशा प्रकारे, एकदम भारी दिसणार आहेत बघा. तर व्हिडिओ सुद्धा एक नंबर होणार आहे. तुम्ही जर इन्स्टॉल टाकला तर 1 मिलियन तुमचे पक्केच आहेत मित्रांनो, तुम्हाला मी गॅरंटीनुसार सांगतो. त्यामुळे व्हिडिओ खूप भारी होणार आहे. आणि आपण शोना सॉन्गवरती सुद्धा व्हिडिओ आणणार आहोत. आपला पुढचा व्हिडिओ शोना सॉन्गवरती येणार आहे, तुम्हाला अगोदरच सांगतो मी. तर शोना सॉन्ग ते सुद्धा सॉन्ग एक नंबर आहे, त्यावरती व्हिडिओ केलेला आहे. ते सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे इंस्टाला, त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर आपला व्हिडिओ तर अशा प्रकारे रेडी झालेलाच आहे. तर आता आपण व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊयात. त्या अगोदर तुम्हाला सांगतो मी, आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराज, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता सिम्पली काय करतो आपण वरी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे.